एसटी बसच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। सोलापूर हैदराबाद मार्गावरील दोड्डी फाट्याजवळ ही घटना घडली आहे। एसटी बसने दुचाकीला मागून धडक दिली आणि त्यामुळे अपघात झाला। अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून एसटी चालक फरार झालेला आहे। हैदराबाद आणि सोलापूरकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक या सगळ्या अपघातामुळे ठप्प झाली आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अनिकेत, काय नेमका अपघाताचा हा सगळा घटनाक्रम आहे आणि सध्या वाहतुकीबाबतचे काय तपशील आहेत? नक्कीच रिद्धी, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर हैदराबाद महामार्गावरती वारंवार जे आहेत ते अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत। हा देखील मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचं चित्र दिसतंय। सोलापूर महामार्गावरील जे दोड्डी फाटा आहे त्या ठिकाणी एसटीनं जे आहे ते दुचाकीला ठोकल्यानंतर एकाचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे आणि एक जो आहे तो जखमी झालेला आहे। मात्र एसटी बसमधील जवळपास 30 ते 35 प्रवासी जे आहेत ते देखील जखमी झाल्याची माहिती आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती ठप्प झाली होती। मात्र रोड प्रशासन असेल, त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल, वेळेत जे आहेत ते या सर्व अपघाताच्या ठिकाणी आल्यानंतर आता सुरळीत जे आहे ती वाहतूक झालेली आहे। मात्र एकच प्रश्न केला जातोय की वारंवार सोलापूर हैदराबाद महामार्गावरती जे आहे ते अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि या महामार्गावरती जे अतिक्रमण आहे ते हटवण्याची मागणी देखील नागरिकांमधून होतोय। खर तर संतप्त प्रतिक्रिया जी आहेत ती देखील नागरिकांमधून होते। यामध्ये 30 ते 35 जे एसटी मधील प्रवासी आहेत त्यांचा देखील जीव जो आहे तो धोक्यात असल्याचं चित्र दिसलं। मात्र जो दुचाकीवरील दोघे जण होते त्यामधील एक जण जो आहे तो जागीच ठार झालेला आहे आणि एक जण जे आहे ते जखमी झालेला आहे। त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर या संपूर्ण घटनेची माहिती मिळता पोलीस जे आहे ते घटनास्थळी पोहोचलेले होते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न केले होते। खरं तर उशिरापर्यंत जे आहे ते पंचनामा सुरू झाला आणि अपघात झाल्यानंतर एसटी चालक जो आहे तो आता फरार झाल्याचं चित्र दिसते रिद्धी। अगदी धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी अनिकेत।